मुंगसे येथे अघोरी जादूटोणा प्रकरणाचा पर्दाफाश, 9 संशयित अटकेत. मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इला फार्मवर पोलिसांचा छापा, जादूटोण्याचे साहित्य जप्त. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात खळबळ मुंगसे येथील इला फार्मवर परिसरात सुरू असलेल्या कथित अघोरी जादूटोण्याचे प्रकरण मालेगाव तालुका पोलिसांनी छापा टाकत 9 संशयितांना अटक केली आहे. मात्र एका संशयिताने घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक 25 जूनला रात्रीच्या सुमारास मुंगसे येथील इला फार्म येथे अघोरी विधी सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान घटनास्थळावरून लिंबू, हिरवा कपडा, हळदी कुंड, लाल काळ्या धाग्यात ओवलेले लिंबू, काळे मूग, पूद, राई आणि साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात मालेगाव, कलेक्टर पट्टा, मुंगसे, नाशिक, पुणे, नांदगाव आणि साकुरी येथील एकूण 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. दरम्यान घटनास्थळावरून फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून त्याचे पूर्ण नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. अटक करण्यात आलेल्या संशयितांना आज मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. S9 TV न्यूजसाठी गणेश शिंदे, मालेगाव. प्रकार असा आहे की आम्हाला काल रात्री 11च्या दरम्यान माहिती मिळाली आमच्या कुटुंबी बातमीदारामार्फत की इला फार्म म्हणून मुंगसे गावाच्या हद्दीत एक फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसवर काही लोक जादूटोणा करत आहे. वेगवेगळे लिंबू वगैरे वापरून, लिंबू कपडे वगैरे वापरून जादूटोणा करत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या टीमसह रवाना झालो असता तिथे आम्हाला 8 ते 9 लोक जादूटोणा करत असलेले दिसून आले. त्या ठिकाणी त्यांनी लिंबू, वेगवेगळ्या रंगाचे कपडे, मोहरी, काळी मोहरी किंवा इतर साहित्य जादूटोणा, तांब्या म्हणजे कॉपरचा भांडे अशा प्रकारचे मांडून ते बसलेले होते. त्या पद्धतीने आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या परत कारवाई केली. त्यांना त्या अनुषंगाने, गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर जादूटोणा अघोरी विद्येच्या अनुषंगाने जो अधिनियम आहे 213चा त्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे तालुका पोलीस स्टेशनवर. त्याच्यात एकूण 9 आरोपी आहेत. त्यामध्ये मालेगावचे 7 आरोपी आहेत आणि 2 आरोपी बाहेरचे आहेत. अशा पद्धतीने त्यामध्ये 7 अटक आहेत. एक महिला असल्यामुळं हे केलेले एक फरार आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.